हॅलो गाईज, वेलकम वेलकम वेलकम. या ठिकाणी सर्वप्रथम मी पालकांचे या ठिकाणी आभार मानत आहे. कारण हे जे पालक माझ्या समोर आता व्हिडिओ ऐकत आहेत, बसले आहेत, त्या पालकांना मी या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. कोणतं मार्गदर्शन सर? की आपण जे पैसा कमवतो तो पैसा कुठं वापरायचा, कसा वापरायचा आणि त्याचं योग्य नियोजन आपल्या मुलांना कोणत्या शाळेत टाकायचं. म्हणजे नियोजन सर काय की माझा मुलगा आहे सर आणि छोटा आहे, समजा पहिलीला 5-6 वर्षाचं 6 वर्षाचं लेकरू आहे, पण त्या लेकराला मुलांना जिल्हा परिषद शाळेतच प्रवेश का द्यावा? प्रवेश म्हणजे सपा लहान मुलांचं जे पहिलं असते ना, पहिला वर्ग, पहिल्या वर्गामध्ये प्रवेश देताना आपण काय करतो? बरेच पालक काय करतात सर, कुठं पैसा असेल इंग्लिश स्कूलला वर्ग पहिला प्रवेश किती फी किती सर? 50,000 ते 1,00,000पर्यंत फीस. वर्ग पहिलीला 50,000 ते 1,00,000 फीस. तर 1,00,000 वर्गाला फीस असेल पहिलीला, तर कमीत कमी 10 लाख रुपये नाही, 15-20 लाख रुपये द्यायचे 10वी पर्यंत शिक्षणात जातात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो सांगतो की जिल्हा परिषद शाळेमध्ये तुम्ही 100% टाका. मग सर तुम्ही म्हणता जिल्हा परिषद मुलांना काही येत नाही. बघा काय येत नाही का, हे बघा, जिल्हा परिषद माझे विद्यार्थी आहेत, बघा कसे वाटतात. वी लर्न इंग्लिश. त्याचबरोबर माझ्याकडे प्रोजेक्टर आहे, मी जिल्हा परिषदमध्ये काम करतो. तर माझ्या विद्यार्थ्यांना हे सर्व सुविधा आहेत सर, परंतु आपण इंग्लिश स्कूलला पण आहेत ना सुविधा. पण त्या ठिकाणी सर त्या मुलांना असं मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषा येत नाही. मग पहा आम्ही काय, पहिला मुद्दा पहा, मी या ठिकाणी 2-4 मुद्दे तुम्हाला समजून सांगणारे, 5-7 मुद्दे लक्षपूर्वक आहे का, नंतर ठरवा सर तुम्हाला जिल्हा परिषद शाळेत आपल्या मुलाला टाकायचं आहे का इंग्लिश स्कूलला. बघा, पैसा असेल तर टाका, मला काही घेऊन नाही गोष्ट, पण तुमचा पैसा पण वाचला पाहिजे आणि आपला विद्यार्थी पण घडला पाहिजे, विद्यार्थ्याला संस्कार सुद्धा लागले पाहिजेत. लक्षात ठेवा, मोफत व दर्जेदार शिक्षण भेटते कुठं? जिल्हा परिषद मोफत. पहा मोफत काय काय असते, सर्व असते ना. त्या ठिकाणी ट्युशन फी अजिबात नसती. लक्षात ठेवा, इथं काय इंग्लिश स्कूलला ट्युशन फीस जरा 50,000 रुपये पहिलीला. आणि दर्जेदार मी का म्हणतो पहा, हेच मुद्दा तुम्हाला मला पटवून द्यायचा आहे की दर्जेदारचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो? जिल्हा परिषद हे गव्हर्नमेंटचं आहे. गव्हर्नमेंट मध्ये समजा डीएड ला, आता मी सांगतो, डीएड साठी जर 1,000 नाही, समजा 500 जागा निघल्या, 500 जागा निघल्या, तर या ठिकाणी जवळपास 10,000 उमेदवार असतात. किती? 10,000 उमेदवार असतात. मग या 500 जागामध्ये या 10,000 पैकी 500 शिक्षकांना ते जिल्हा परिषद निवडून घेते. मग असं काय असेल सर की जिल्हा परिषदच्याच मुलं शिक्षकांना लाखो रुपये पगार देते सरकार? लाख रुपये किती? जिल्हा परिषद गुरुजीला विचारा, 60, 70, 80,000, 80,000, 90,000, 1 लाखापर्यंत पगार येतात. आणि आमच्या इंग्लिश स्कूल आहे, इंग्लिश किती पगार आहे सर? 15,000 ते 20,000. 15 ते 20,000 रुपये त्या पगार येते कोणाला? इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांना. आणि या गुरुजींना जवळपास 70 ते 80 ते 1 लाखापर्यंत. म्हणजे अशा का असं, हे असं का असेल? तुम्ही म्हणता सर हे 50 लाख रुपये इथं शिकवायलो. अरे हे गुरुजी आहेत ना, हे गुरुजी समजा आपल्याकडे, मी त्यांना कमी समजत नाही, परंतु हे जे चालणी करून इथं जे नंबर 1 ला जे गुरुजी दिले ते जिल्हा परिषद सरकारनं, ते नंबर 1 चे त्यांच्या ज्ञानाची कौशल्य म्हणजे ज्ञानाची कक्षाही रुंदावलेली असते. आणि इथे पण गुरुजी डीएड झाले, परंतु या गुरुजींना इथे इंग्लिश स्कूलला कशामुळे? फक्त ते देखावा आहे. इंग्लिश स्कूलला मी एक गॅरंटी सांगतो, देखावा आहे. काही ठिकाणी आहे चांगलं, आता मी 100% इंग्लिश स्कूल खराब आहेत असं म्हणत नाही, परंतु मी सांगतो कारण का सांगतो, या ठिकाणी हे 500 लोक आलेत ना, हे एकदम गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन आलेले असतात. म्हणून जिल्हा परिषद शाळेला दर्जेदार शिक्षण भेटते, हे ज्ञान सांगतो. मी तुम्हाला आताच व्हिडिओ दाखवणार. माझी इंग्लिशची पोर इंग्लिश स्कूलला गेले, आता एक उदाहरण, इंग्लिश स्कूलला गेले, माझ्याकडे पहिल्या वर्गात गेले तिकडे इंग्लिश स्कूलला, मी सांगतो माझा अनुभव. इंग्लिश स्कूलला गेले आणि माझ्या वर्गात आले दुसरीला. मी म्हणलं सर आता विचार बा तुला मराठी वाचता येते का? ते म्हणलं सर नाही. तुला इंग्रजी येते का? नाही. मग तू व्हिडिओ पाहा ना. एक मुलगी म्हणते सर मला इंग्लिश येत नव्हती म्हणून माझ्या पप्पाने इंग्लिश स्कूलला टाकलं, आता मराठी पण येत नाही. एक व्हिडिओ टाकला होता छोटा, पहा युट्यूबला आहे तो व्हिडिओ. म्हणजे काय सांगायचं की मित्रांनो, त्या मुलांना दुसरीला आलं, क्लास दुसरीला, तर दुसरीला आल्यावर त्याला मराठी पण येत नव्हती आणि इंग्रजी पण वाचता येत नव्हती. पहा ते का सर असं? त्या दोन्ही भाषा त्याला वाचता येत नव्हत्या. ते म्हणायचं राईम म्हणून लागलं, मम्मी मम्मी काय आहे ना,
येस पप्पा नो पप्पा त्या कमीत आहेत ना, त्या राईम्स म्हणून लागलं, छोटे छोटे शब्द म्हणून लागलं. पण मित्रांनो त्यांना जे बेसिक जसं की वाचन करण्यासाठी आपल्याला काय लागते, 12 खडी लागते. मराठी भाषा वाचन करतो आपण 12 खडी लागते. आता 14 खडी मध्ये पण ती त्याला येते का, नाही. इंग्रजीमध्ये एबीसीडी त्याला म्हणते, एबीसीडी जे केले म्हणून QRSTUWXYZ आली सर इथे. मग त्याला म्हणवा चॅट म्हणते, ते चॅट दाखवते चॅट, परंतु त्याला वाचायला लावलं, एखादं 2-4 ओळी वाच म्हणलं येते का मला, नाही. मग याचा सांगायचा तात्पर्य काय की या ठिकाणी जे परफेक्ट ट्रेनिंग घेतलेले गुरुजी आहेत ना, हे 500 या सर्व शिक्षकांना सरकार काय करते, आधी ट्रेनिंग देते मुलांना कसं शिकवायचं. कारण यांच्याकडे आधीच बुद्धिमत्ता असते ना, तर त्या बुद्धिमत्ते भर टाकून हे सरकार आपल्याला ट्रेनिंग देतं आणि त्यामुळं या मुलांना दर्जेदार शिक्षण भेटते. आता माझ्याकडे आलेली दुसरी पोरं पहिलीला 50,000 रुपये खर्च करून माझ्याकडे आले आणि आता मराठी पण वाचतात आणि इंग्लिश पण वाचतात. पाडे म्हणतात, गुणाकार करतात, बेरीज भागाकार, म्हणजे भागाकार नाही दुसरीला, बेरीज वजावकी आणि छोटा गुणाकार करतात. म्हणजे सांगायचं तर काय मुलांनो, मी एवढं तुम्हाला कळवळीनं का सांगत आहे, कारण आपल्याला या मराठी जिल्हा परिषद शाळेमध्ये मोफत आणि दर्जेदार शिक्षण भेटलं, पैसे लागत नाही. कारण त्या शिक्षकांचा पालकासोबत संपर्क असतो. पालकांना विचारता फोन, हॅलो तुमच्या मुलांना या लेवलला आहे, त्याला का वाटत नाही, मग तिथून पुढचा पाहत नाही, आधीच सुरू कुठं बेसिक त्याचा पाया पक्का करण्याचं काम जिल्हा परिषदेचे गुरुजी करत असतात. दुसरी गोष्ट आहे, मातृभाषेत मजबूत पाया. मातृभाषा कोणती आहे, मराठी. अगोदर गुरुजी काय शिकवतात जिल्हा परिषद शाळेत, मराठी भाषा. त्याचबरोबर विद्यार्थी पालक मित्रांनो, आता मराठी बरोबरच इंग्रजी. आता तुम्ही माझे व्हिडिओ बघता ना तुम्ही, तर त्यामध्ये बघा ना तुम्ही, माझ्या विद्यार्थ्यांना दुसरीचे विद्यार्थी इंग्रजी वाचतात. त्याचं पुस्तक तिसरीचे विद्यार्थी त्याचं पुस्तक वाचतात. बरं सर, सर्वच विद्यार्थी वाचतात का, नाही, सर्व वाचत नाही. तर त्यामध्ये समजा 90-95% वाचतात. 1-2 समजा एखादा मुलगा जर पालकांना लक्ष नाही दिलं तर ते मुलगा वाचू शकत नाही, कारण पालकांचं सहकार्य हे तेवढंच महत्वाचं आहे. मग सर, एवढे लाखो रुपये भरण्यापेक्षा आताच मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मला ते पैसे जमा करायचे आहेत आणि विद्यार्थ्याला आपल्या प्राथमिक शाळेमध्ये आपल्या गावातल्या जिल्हा परिषद शाळेत टाकायचं आहे. पुढचा मुद्दा आहे मातृभाषेत मजबूत पाया. इथं म्हणजे सांगितलं आपल्याला सुरुवातीला मातृभाषेत पाया मजबूत हो. पुढचं आहे शासकीय योजना व सुविधा. आता शासकीय योजना शिष्यवृत्ती आहे, बरोबर आहे, शिष्यवृत्ती आहे. त्याचबरोबर मध्यान्ह भोजन योजना आहे. मध्यान्ह भोजन योजना म्हणजे खाऊ. त्याचबरोबर मुलांना कपडे, बूट सॉक्स, ड्रेस, 2-2 ड्रेस, बूट सॉक्स सगळं भेटते. आणि सरकारी आपल्या प्रायव्हेट शाळेत गेलं, चला टाका 1000 रुपये बूट सॉक्स, कपड्याचे 2 ड्रेस, त्याचबरोबर पुस्तक, हे कपडे, पुस्तक, नंतर पुस्तक आम्ही सांगतो तेच घ्या. आणि इथं सर्वांना मोफत पुस्तक, सर्वांना मोफत पुस्तके, ही आहे जिल्हा परिषद शाळेची खासियत. मग सर तुम्ही म्हणता ही खासियत आहे ना, मग माझ्या इंग्लिश स्कूलच्या लेकरांना आणि माझ्या वर्गात जरी लेकरा बसलं दुसरीच्या इंग्लिश वाचायला, मी एका दिवशी मुद्दा बसलो, वाच म्हणलं बाळा, ती कुणाला नेमकं दुसरी लेखून वाच म्हणलं, वाचताय ना. मग सर असं का होतंय, कारण पालकांचं लक्ष नाही. आता जिल्हा परिषद शाळा म्हणजे एकदम तुम्हाला आता सांगितलं मी, असे त्या गरम लोहा करतो ना, लोहा, त्या लोह्यासारखे तपून आणलेले गुरुजी इकडे असतात, म्हणजे शिक्षण दिलेले आणि चांगल्या गुणवत्तेचे शिक्षक इथे असतात, ही मी 100% गॅरंटी सांगतो. पण त्या ठिकाणी आपल्या मुलाला काय येत नाही हे विचारणं काम तुमचं आहे. कोणाचं काम आहे, तुमचं, की सर माझ्या मुलाला हे ना, तुम्ही विचारा ना, सर गुरुजी तयार असतात. पुढचा मुद्दा आहे विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष. आता हेच पहा, माझ्याकडे आलेले 2 मुलं होते का नाही, आता सांगितलेले ते मुलं आले माझ्याकडे. एकीचं नाव मुलगी होती संस्कृती, एक माझ्याकडे मुलगी आली ती, आणि दुसरीचं नाव काय लक्ष ना. ती मुलगी आज खरं सांगतो की असं मराठी वाचते ना सर, आता वडिलांना इंग्लिश आम्ही फळ्यावर शिकवतो ना, ती म्हणते सर मला वाचू द्यावा ती संस्कृती मुंजाजी कानोडे. काय म्हणते सर, मला वाचू द्या. काय हो सर, कारण ज्या मुलांना वर्गात आल्याबरोबर एकही अक्षर येत नव्हतं, बरोबर मराठीत वाचायची नव्हती हो, त्याला बाराखडी, मी सुरुवातपासून बेसिक पासून गेलो, बाराखडी, काना, मात्रा, वेलांटी, उकार, रस्व, अनुस्वार, दीर्घ सर्व करून घेतलं. त्याचबरोबर एबीसीडी मध्ये एबीसीडी पाठ करून घेतली, मला चित्र दाखवले, नंतर छोटे छोटे शब्द, आणि आता ते लेकरू उच्चार कसे करायचे, त्यानंतर ब्लेंड वर्ड सगळं मी त्या मुलांना सांगितलं. आज ते लेकरं खडखड इंग्रजी वाचतात
आणि मराठी पण वाचतात. म्हणजे आम्ही काय करतो सर, जिल्हा परिषदेचे गुरुजी काय करतात की त्या मुलांच्या वैयक्तिक, म्हणजे ते मुलं कोणत्या लेवल आहे लेवल तपासते. आता आम्ही काय वर्गामध्ये समजा 5-50 पोर असेल, 30-40 पोर वय का वर्गात समजा 30 मुलांपैकी ज्या मुलांना काय येत नाही, कपाच कच येत नाही, काही मुलं असतात हो पहिली दुसरीला गेलं तरी कपाच येत नाही, अक्षर म्हणजे 12 अक्षर ओळख पटतली नसते, बरोबर आहे. मग त्या मुलांचा वेगळा गट करून त्या ठिकाणी ते शिकवण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही. आणि नंतर त्या मुलांना या ज्या वरच्या लेवलला विद्यार्थी आहेत त्या मुलांना त्यांच्या लेवलला आम्ही बसण्याचे हे जिल्हा परिषद शाळा काम करतो. आता मोठी इंग्लिश स्कूलला टाकलं तुम्ही, चला माझं पोट गेलं 5वी पास झालं, गेलं इंग्लिश स्कूलला डायरेक्ट, फीस किती आहे सर? 1,00,000. बापा 1,00,000 रुपये. आणि ते लेकराला काहीच नाही बाबा, कारण काय, आपलं लक्ष नाही. त्यासाठी आपल्याला जिल्हा परिषद शाळेत टाकल्यानंतर प्रत्येक पालकांना मी हंबली रिक्वेस्ट करतो की आपण शिक्षकासोबत संवाद साधा. शिक्षक हे तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी या ठिकाणी सरकारनं नेमून दिलं आहे. तर त्याचबरोबर तुम्हाला 1 रुपया त्या ठिकाणी लागत नाही. पुढे पहा, आर्थिक बचत. आता नाही दुसरं, संस्कार व सामाजिक मूल्य. आता मुलांना पहा, सकाळी परिपाठामध्ये त्यांचे संस्कार सामाजिक मूल्य पहा, स्वातंत्र्य, समता, बंधुता, या सर्व गोष्टी या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवल्या जातातच. त्याचबरोबर मुलांना एकमेकाबद्दल आदर, गुड मॉर्निंग म्हणणं सर, नमस्ते म्हणणं, हॅलो हाऊ आर यू फ्रेंड, म्हणजे त्याचबरोबर आता सामाजिक मूल्य म्हणजे एकमेकाशी आपण सर्व धर्म समभाव त्या ठिकाणी असतो. त्याचबरोबर आता पहा, मी माझं वैयक्तिक सांगतो, बाकी सांगत नाही. आता दुपारी मी जेवण करायला बसलो ना, तर मुलांना मी असे सोबत घेऊन बसत असतो. का बसत असतं? कारण त्या मुलांना वाटतं गुरुजी आमचे आळणे सर आमचं आहेत, ते काही मारित नाही. मी मारत नाही, बरं मी मारत नाही. काय आळणे सर गो, अरे बाबा भाजी काय आणली रे? आता माझ्या डब्यात माझ्याकडे असते, बघ दे बरं तू भाजी काय, अरे बघ किती छान आणली भाजी. मग त्या मुलांना वाटतं अरे सर सर म्हणजे आपल्या अंकल सारखे एकदम छान बोलतात, माझ्याकडून भाजी खातात. मग घरी जाऊन सांगते पप्पा आज माझ्या आळणे सर माझ्याकडून जेवण भाजी खाल्ली बरं, लई छान म्हणले. मग त्या मुलांना आपल्याविषयी आत्मीयता आणि जिव्हाळा वाटतो. म्हणून जिल्हा परिषद अशी असली पाहिजे आणि राहायला पाहिजे. त्याचबरोबर आर्थिक बचत, तुमचे लाखो रुपये आहेत ना, ते आताच्या याच्यात घालू नका तुम्ही. काय मी एक आता बी सांगतो तुम्हाला की लहानपणा जर एक रोपट त्या रोपट्याला जर तुम्ही हे काय खत, रासायनिक खत आवश्यकतेपेक्षा जास्त टाकले तर त्याचे जाळ, त्याचे मूळ जाळ करपून जातात. म्हणजे त्याच्यावर अजिबात संस्कार राहत नाहीत. फक्त त्याला मशीन तयार करतं, मशीन. इंग्लिश स्कूल म्हणजे मी सांगतो की मशीन तयार करणारी संस्था असं म्हणतो. आधुनिक शिक्षणाची संधी. आता आधुनिक शिक्षण म्हणजे आता माझ्याकडे प्रोजेक्टर आहे, विद्यार्थी पालक मित्रांनो, माझ्याकडे प्रोजेक्ट आहे. त्या प्रोजेक्टवर तुम्ही काय करतो की जिथं जे एखादा मुलगा असेल छोटा एकदम की त्याला अक्षर ओळख नाही, तर त्या अक्षर ओळख होण्यासाठी मी बी म्हणजे बॅट कशी असते, बॅट दाखवायची. A to Z, A फॉर ऍपल, B फॉर बॉल, असं हातात जेवढ्या वस्तू आहेत तेवढी शकतो. आणि एलिफंट आणून दाखवू शकतो का आपण? नाही. टायगर आणून दाखवू शकतो का? नाही. आता ऍपल दाखवून मी A फॉर ऍपल, B फॉर बॉल, C फॉर कॅट. कॅट पण आणू शकत नाही, समजा आणू शकतो, पण असे चित्र दाखवा, मुलं त्याला म्हणतात. मग त्यानंतर सर शब्द डोंगर, वर्ड माउंटेन, कॅट 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 इज फॅट, म्हणजे असे कितीतरी शब्दाचे डोंगर इंग्रजीमधून मराठीमधून होतात. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्या मुलांना त्या ठिकाणी आम्ही वरच्या लेवलला नेण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून 100% सांगतो विद्यार्थी मित्रांनो, पालक मित्रांनो, की जर तुम्हाला वाटते ना की आपले पैसे बचत पण व्हावं आणि आपलं लेकरू सुद्धा खडखड इंग्रजी वाचाव, मराठी वाचाव, गणित करावं, हे जर तुम्हाला वाटत असेल तर 100% जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घ्या. आणि जर तुम्हाला काय अडचण असेल, सर माझ्या मुलाला येत नसेल, तर मला कमेंट मध्ये सांगा सर, मी तुम्हाला पर्याय सांगतो. थँक्यू. व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.